म्हणतो बाबा आपलं काही चुकी नाही काही नाही तरी आपण कोण माघार घ्यायची. आता सांगा तुम्ही सांगा तर तुराट्या पराट्या किती नेल्या 2-3 गाड्या होत्या का नाही पुरं खाली गेलं ना ते. मी मला दिसले म्हणून मी मारतेला भेटायला गेलो तापावर गेलो बा. घरात नाही गेलो पाय नाही ठेवला तिकडे गेलो तर ते माघार आलं मारायला भिडलं ते. मग त्याला 2 हाणले मी हाणले. मग आता काय माय काय चुकलं मग तुम्ही सांगा ना. कोणाले कसं जरासं कसं अगोस आहे पुरगती मग काय पहिल्यापासूनच आता पाहतो ना आपण निरा म्हणजे मुजरपणा करत राहिली. तेच म्हणतो ना चुकतं चुकलं काय मला रिपोर्ट द्यायला तयार आहे अजून उद्या म्हणजे सकाळी रिपोर्ट देतो याचा. सांगा म्हणलं आता काय बोला मग मागे सटा का म्हणलं माणसानं. लक्ष्मण आहे का रे लक्ष्मण मी काय म्हणतो म्हणलं काय दिवस आला वाटते बहुते हो पाय बरं काय म्हणते आले असं समजून सांगायला आता तिकडे गेला असं ते. पण हे बाबा माघार घ्यायची नाही आता काय हो यायला सर्कस करायचं आता मारतेले. सांगू राहिलं तुम्हाला त्याला दाखवून देतो ना तुराट्या पराट्या काय खरी आहे कंडिशनचं. आलोच मी आलोच. राहू दे ना इतकं वरे काही चढून दाखवा नाही लागत ना. राहू दे ते चुकाटा असते फालतू रास्ता येण्याचा. उतर खाली उतर तू लक्ष्मण उतर ना. आता काय आम्ही सहज विचारपूस करायला आलो बा काय झालं काय नाही नेमकं काही माहित नाही. काय गडबड काय जाऊ दे उतर खाली उतर. नाही ते तुम्हाला दाखवणं आवश्यक होतं ना. बाबाला विचारा नाही पाहिजे किती तुराट्या पराट्या होत्या. 8 दिवसात पुरा सभा केला म्हणलं काहीच नाही ठेवले अर्धी गाडी नाही इथं. इनर गाड्या तुराट्या पराट्या पुऱ्या लंपा. मग बोलणार नाही का म्हणून सांगा तुम्ही. आणि एक तर ते अंगावर आलं माय अंगावर आलं पहा म्हणलं किती तोंड सुचलं माय पाहा तुम्हीच पाहा आणि काय विचारता तुम्ही काय सांगता आता तुम्ही त्याला सांगा काय सांगा ते. हो ना ते करू ना आपण बरोबर करू त्याचा विषय नाही. फक्त आता कसं आहे जाऊ दे समजदारी घे काही फालतू भानगडी वाढू नका. झालं पार पडलं जाऊ दे तिकडे आता. म्हणजे जाऊ दे म्हणजे कसं काय उद्या आम्हाला जगणं कठीण करते नाही. म्हणजे काय इतकं भिऊ नका आम्ही. मग त्याला काय वाटू राहिलं आम्ही काय असं तसं मोठ्या बताला मारून राहिलं ते मारा रे अंगार येऊन राहिलं तरी म्हणता पाहून घेऊ काय घेऊ म्हणलं सोडत मी त्याला. हो ना पण जाऊ दे ना आता काय भांडण निपडले हे बा तुराट्या पराट्या मी त्याला द्यायला लावतो 2 गाड्या. जे काय गेलं असेल ते जाऊ द्या हो विषय मोडून टाकू आपण. तुराट्याचा काहीच नाही ना विषय आपण म्हणतही नाही ना कोणाला एवढ्या गोष्टीसाठी. पण ते मुजरा किती करू राहिलं नेते चोर शिरजोर. मग माणूस गरम नाही होणार का. तिकून माणूस आला हो हे प्रत्यक्ष पोट्टे दिसले म्हणून मी म्हणलं पाय बा मारते अशी कामं करू नको. आहे म्हणा ते कसं जरा शिल्लकच आहे पोरगं बोलायला आहे जरासं. पण जाऊ दे ना आता काय आपले आपण गावगाळा असते उद्याच्या गोष्टीसाठी काय वाढवत बसता आपण आता त्याला सांगा तुम्ही समजा धमक्या देऊन राहिला ते रिपोर्ट देणार आहोत सकाळी. मग आता देते तर मग आम्ही का मागणार आहोत. ये ना मला सामने तू बी पाहून घेऊ आम्ही हवले का आम्ही कंबर कशाला आता. तर तुम्ही काही ऐकतच नाही बा सांगतो मी काय तर मी आता जात त्याच्या घरी चला बरं कंदीला बाजी मारतेला जरा दटावं लागतं राजा. मग काय तर फालतू कसं मारते आगोपणा करते. जाऊ दे बा लक्ष्मण काय जास्त डोक्यावर घेऊ नको. आपण पाहून घ्यायच्यावर काय विषय नाही पाहता विषयच नाही ते त्याला समजा सांगा काय तर त्यांना रिपोर्ट द्यायला मी खायचतो बिलकुल काहीच नाही माझा दोष काहीच नाही. सगळे प्रत्यक्षदर्शी लोकांना माहिती आहे काय खरी कंडिशन काय झाली तर. हो ना बिलकुल काही हरकत नाही. चल म्हणलं तिकून येऊ आपण पहिल्या मग कसं बरं राहील. चला बरं येतो म्हणलं काका काही काळजी करू नका म्हणा तुम्ही निपटू आपण हे प्रकरण काही विषय नाही. निपटायचं नाही ना हो आपला लक्ष्मण का तसा भांडगोळा आहे का. पण आता हे त्यानं जर एवढ्या मुजऱ्या करणं लावल्यावर मग आम्हाला मागं राहता येईल का. तुम्ही त्याला समजून सांगा बरोबर असे कामं करू नका म्हणा फालतूची. सांगतो मी बरोबर काही हरकत नाही. चला येतो मग चला देतो येतो लक्ष्मण काही काळजी करू नको तू. ते हळद घेत लावून किती एवढं चल येतो आम्ही. भांडण करून आले ते संकेत मला सगळं सांगितलं काय काय नाही विचारा. मी किती वेळा फोन लावले त्याला ताट झाकून ठेवले शेवटी. तर तुम्ही त्याला सांगा काय काय विचारा त्याला. काय म्हणलं मारुतराव कसं काय करून राहील तुम्ही. आता पहिल्यासारखं नको वागत जाऊ ना. जरासं कसं आहे किती वेळची वाट पाहून राहिली बिचारी ती. आम्ही जेव्हाच थांबलो त्यासाठी तू तिकडे तापावर जाऊन बसतो भांडणं करतो. काय साठी भांडणं केले ते काय गडबड काय. गडबड काहीच नाही बाबा त्याच्यात. मी तापावर बसलेलो होतो शांततेनं. ते आपला आला संख्येला घेऊन म्हणे असं तसं मारायला भिडला. मग काय मी काय मागं राहू का म्हणलं. त्यानं एक हाणल्यावर मग काय दुसरीची वाट पाहिजे का. एक त्यानं दिली दुसरी मी दिली मग झाली जराशी मग काय त्याला इलाज आहे. आपण तुही गलती आहे म्हणते ना. तो ती तुराटे यायला आणायला सांगितलं म्हणते ना संख्यानं तर तिथं सांगितलं म्हणते संख्या सांगे. अरे नाही ना तुम्ही काही समजूनच नाही घेऊन राहिले. म्या यायले असं म्हणलं की म्या बा लक्ष्मणच्या घराकडे जा पहा तिकडे तर यायनं त्याच्याच गंजीवरच्या आणल्या आणि माय नाव सांगून नाही दिलं. हो तरी मी मान्य केलं ना बा जाऊ दे आणल्या तर म्हणलं तुले बा 2 बंडे मी समजा देईन तुराट्या. पण म्हणलं ते याच्यावर आलं म्हणजे वैयक्तिक याच्यावर बोले मला ते डुमण्या नसन तसं म्हणजे लग्न होत नव्हतं असं झालं हे झालं ते झालं किडनॅप केलं तर. मग इथपर्यंत काही बोलायची गरज त्याला. म्हणजे मग शिल्लकच बोललो लक्ष समजा नाही का म्हणजे काही गरज त्याला आपल्या याच्यावर बोलायची. मग दादागिरी पैशाची त्याला वाटते धाबा चालतो तर माझ्याकडेच पैसा आहे. म्हणजे सगळ्या समक्ष आपण सैन करणार आहो का मी. मग ते बोलला पहिले मी नाही बोललो पहिले. खरंच आहे म्हणलं बा मारती कायच्यात काही नसते त्याचं मग बा मला राग आला मग तपते ते लक्ष्मणचा दोष आहे याच्यात. काय तर लक्ष्मणचा दोष आहे ना विचार ना आता फुटेल हे या फक्त संख्येनं घोर केला नाही तर माय सगळं बरोबर होतं. असं आहे ते नाही म्हणजे इतका म्हणजे लय समजून राहिला ते लक्ष्मणला काय वाटून राहिला आपल्याला काय कमजोर समजून राहिला का ती. हे पा संकेत एक काम करायचं काय संकेतले जरा समजून सांगा लागन. कसं आहे आता जर डबल विचारणा झाली बाबू काय असं झालं बा तर बरोबर पद्धतशीर सांगायचं. काय सांगू मग काय म्हणायचं मी आता फक्त एकच काम करायचं जास्त म्हणजे बोलायचं नाही फक्त मोजकं बोलायचं. म्हणा बा आम्ही तुराट आणायला गेलो होतो पण मारुती दानं काय आम्हाला सांगितलं नव्हतं. लक्ष्मण भाऊनं आम्हाला म्हणलं की बा हे 200 रुपये घ्या आणि मारुतीचं नाव घ्या. म्हणजे कसं म्हणजे यानं पैसे देऊन बा या पोट्टेला असं बोलायला लावलं असं वाटलं पाहिजे समजलं ना. म्हणा आम्हाला 200 रुपये देऊ केले म्हणा म्हणून आम्ही मारुती दाचं नाव सांगितलं म्हणा. बरं हो मग जगण्या 100 रुपये द्यायला लागेल मग नाही का.
पुन्हा 100 नाही 200 देऊ त्याला बी, त्याचा विषय नाही. हे फक्त तुम्ही काय करा, असं जे मी सांगत तसं बोलायचं आता पुढे डबलच्या वेळेस, समजलं ना? हो ना, मग तसं म्हणतो. मग हो, सांगतो मग जगनले. बरं बरं. जाऊ दे, जर निपटलं तर निपटून टाकू. हो, जर आलंच तर मग हे पा म्हणलं ते जर अंगावर घेत असेल तर आपणही शिंगावर घ्यायचं काय. हो, काही भ्याचं नाही मारती. अरे काय सांगा बाबा तुम्हाला, शिंगावर तर त्यानं घेतलं, मग त्यानं रिपोर्ट तयार केला म्हणते. रिपोर्ट आता देणार आहे सकाळी जाऊन, आणि बहुतेक एकतर्फी केस आपल्यावर लागणार आहे. हो, म्हणून म्हणतो काहीतरी आपल्याला बी रिपोर्ट लिहून तयार ठेवा लागेल. ते जर गेला तर आपल्याला द्यावं लागेल. घेजो ना ते लिहून बावा, कसं आहे काय नाही तर मग नसते आपण आपल्याच होती ना मग ते. मग म्हणूनच म्हणलं मी भानुचीत जातो थोड्या वेळानं. आता तुम्ही वावरात जाता का मग? मला वाराकडे जा लागेल ना आता. मग तू लिहून घेजो ते, सकाळी पाहिजे काय आहे काय नाही तर. हो, ते जर त्यानं जर दिला तरच देजो, नाही तर काही देऊ नका. निपटलं तर निपटू दे. हो ना, आपण तर निपटणारच आहो ना, पण त्यानं जर दिला तर तयारी ठेवा बा. हां ठीक आहे मग. या तुम्ही आता जेवण केलं की मी जेवण करतो आणि जातो भाण्याच्या घरी. बरं बरं बाई, वाढ म्हणलं ताट्याचा आता. जेव मग आता, काही काळजी करू नको. मारते लोक कसे आपले लय जायते लोक. जाऊ दे. हो, आण बाई ताट आण जा. पण ते अंगार झालं ना. हो, मग अंगार आल्यावर आपण काय करा मग? मग शेवटी मग त्यानं 2 दिले, मी 2 दिले. झालं काय मग? फिट्टमपाट झालं ना. मग आता त्याला म्हणलं रिपोर्ट द्यायची काही गरज होती का? रिपोर्ट द्यायला चाललं म्हणते ती. आणि मग ते जर रिपोर्ट द्यायला गेलं तर मी काय जाऊ नये का? मग बुड्याला सांगितलं मी हे प्रकरण काय काय नाही तर. उलिशा गोष्टीसाठी त्याला म्हणलं 2 लेगा बैल बंड्या तुले तुराट्या पराट्या मावरातले आणून टाकतून तिथं. नाही म्हणे तुमचं नेणं दादागिऱ्या करता नशा तशा. शिल्लक बोललं ते डुबऱ्या डुमण्या डमण्या नसन तसन काही बी. आपण ऐकूनच घ्यायचं का मग? म्हणून म्हणलं बा आता ते जर रिपोर्ट देत असेल तर मग मी काय मागं हटणार आहो? जाऊ दे ना, आपण काही एखाद्या गोष्टी दुर्लक्ष केलं पाहिजे. मारती तू जरी वयान लहान असला पण समजदार आहे. कसं आहे, काही लोक 50च्या वरे जाते पण त्याची बालबुद्धीच असते. ते काही सुधरू शकत नाही. त्याच्यानं कसं आपण त्याचं लक्ष दिलं नाही पाहिजे. चल दे बा, जाऊ दे, बडबड करत बस तिकडे. म्हणून म्हणलं त्याच्या नांदीर येऊ नको. रिपोर्ट काही तेही देत नाही, तूही देऊ नको. नसते बा वाळवून काही प्रकरण काही आपलं त्याच्यानी फायदा होणार नाही. राहिले कामं धंद्यान बसले तारखा करत. म्हणून म्हणतो तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने तुला भेटायला आलो बा. शेवटी निर्णय तू या आता. निर्णय पक्का आहे आपला. हो, त्यानं जर रिपोर्ट दिला तर आपण मागं हटत नाही. मग त्याच्यावर डिपेंड आहे ते. त्यानं म्हणजे पहिले भाषा वापरलेली आहे. त्याला आता ते शिवलाल भाऊ ते सगळे तिथंच होते की मी रिपोर्ट देतो म्हणे, याचं सर्कस करतो म्हणे. मग आता आपल्याला एकतर्फी जर केस लागली तर मग काय करा? मग तयारीत राहावं लागते. देवदास सकाळी सकाळी दिमाग शांत होते यायचे. आता जरा तपेला हे दोघं बी सकाळी समजावून सांगू यायला. येऊ आपण डबल सरपंचाला घेऊन. बरं हे पहा मारती, काय जे असेल ते विषय पाहू आपण. तर अजून रात्रभर विचार कर. याच्यात काही पडलेलं नाही या गोष्टींनी. तक्रार करा मग आपशी घ्या आणि हे करा. म्हणून म्हणतो थोडंसं जरा दिमागाने शांतता ठेव आणि विषय मोडमाळ कर. नाही हे पहा, विषय आपण वाढूनच नाही राहिलो, विषय तेच वाढून राहिला. तुम्ही त्याला समजावून सांगा, मला नका सांगू. बाकी काय आहे ते उद्याचं उद्या पाहून घेऊ. हो ना, पण गलती आपली आहे ना मारती. खरं पाहिलं गलती कोणाची तू सांग बरं. तू आले का सर रस्ता करून दिला ते पराट्या तुराट्या. घेऊन जा रे आम्हाला तोच सांगितलं ना. इच्छा घेऊन जात असतो बा. म्हणून म्हणलं कसं असते, खोटं ते खोटंच असते ना. एक खेप आपलं आता चुकीचं असल्यावर कसं. आता संख्या तुझ्या भाऊ प्रत्यक्ष त्याच्यावर देखता म्हणलं म्हणते ना. तापावरचे लोक सांगून राहिले ना की यानं संख्यानं सांगितलं म्हणे की बा हो आम्हाला सांगितलं मारती जाणं तुराट्या आणायच्या. मी काय म्हणलं? मॅने म्हणलं. हो, मला माहित. मॅने म्हणलं कसं? म्हणलं आहे आता हे नाही म्हणते ते. त्याला हे बा जबरदस्तीने म्हणायला लावलं लक्ष म्हणणं. मग तिकून त्यानं आणलं का त्याला रेपाटी दे. तुम्हाला म्हणे 200-200 रुपये देतो म्हणे, तुम्ही फक्त असं म्हणा म्हणे. मग असं म्हणलं म्हणते नेले. बापरे, असं म्हणलं म्हणजे का बापा? म्हणजे इथपर्यंत म्हणजे लय झालं हे तर राजकारणाचं. असं म्हणजे लक्ष्मण म्हणलं का 200 रुपये देतो पण तुम्ही असं म्हणून? लक्ष्मण भाऊ म्हणलं आम्हाला. हो, म्हणे 200 रुपये देतो म्हणे, फक्त असं म्हणायचं म्हणे. माझी डाळनं सांगितलं बा. असं म्हणलं म्हणे. अशी परिस्थिती आहे. खरी परिस्थिती काय घरी आल्यावर समजली ना मला. मग आता सांगा आपण, मग आपल्यावर काही म्हणजे आपण म्हटलंच नाही तर आपण काय दोष आपल्यावर घ्या. म्हणून म्हणलं त्यानं जर रिपोर्ट दिला तर त्याला सारखं करतो मी आता. हो ना, आपण पाहू आपण काय होते तर याच्यावर लवकर आपण मार्ग काढू काही ना काही. नाही का देतस? हो ना, तेच सांगू राहिलं ना. बरं आता तुझ्या बाबा नाही, तुझे बाबा गेले वावरात म्हणतं. बरं ठीक आहे, सकाळी येतो आम्ही, पाहू मग काय करास त्या. चला हो चला. सकाळी थांबतो मी, सकाळी 7 वाजता पोहतो पोलीस स्टेशनला. नाही म्हणलं कधीला म्हणजे आपलं भानू आहे का घरी? भानू हो घरीच आहे. पाहिजे जाऊन जेवण करू राहिला बहुतेक. हो जा. चला आता आहे म्हणते ना घरी. उशिरा जा लागून जरासं रिपोर्ट लिहून घ्या लागून रातच्यानं. मग सकाळी झाले मोकळं नाही का. दोघांच्या सल्ल्याने लिहून घ्या लागून बरोबर. बरं चला मग दिदेश भाऊ नाही का. चल येतो मारते मग. कर विचार करतो. चला दाखव कसं लिहिलं ते, वाचून दाखव एक खेप. बरं तर काही चुकलं तिकलं सांग ना मला. हो म्हणजे कसं दुरुस्ती आताच करून घेतली बरी आपली. तर आता कसं लिहिलं ना, प्रति माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब, पोलीस स्टेशन अमकं ढमकं टमकं यांचे सेविसी अर्जदार मारुतराव मुंशीराम झुटके, राहणार रामपूर. आणि याच्यात लिहिलं विषय श्री लक्ष्मण किरकिरे यांनी हल्ला केल्याबाबत. झाला विषय कंप्लीट. आता लिहिलं महोदय पुढे सुरू. सविनय विनंती अर्ज सादर करतो की. बरोबर. वाच पुढचं वाच. विनय अर्ज सादर करतो की सदर घटना ही दिनांक 16 डिसेंबर 2024 वार मंगळवार या दिवशी रात्री साधारणतः 9 ते 10च्या दरम्यानमध्ये ही घटना घडली असून सदर घटनेमध्ये प्रत्यक्ष पुरावदार व प्रत्यक्षदर्शी जे कोणी आहे त्यांची नावे खाली दिलेली आहे.
तर सदर घटना ही अशी होती की त्या दिवशी अचानक आम्ही तापावर बसलो असता, मी त्याचबरोबर लहाने पाटील, मनोज पाटील आणि त्याचबरोबर तिथं शिवलालजी टोयगोटे, बबनराव, त्याचबरोबर काशीनाथ गैबानी व आजूबाजूला काही लोक ताप करून बसलेले होते. त्यावेळेस अचानक माझ्या मावस भावाला धाडधकट करून आणि त्याचबरोबर जगन टोयगोटे याला धाकधपट करून लक्ष्मणराव किरकिरे हे अचानक तिथे मोठ्या तावातावाने आले. बरोबर आहे इथपर्यंत. हा चालते पुढे चालते. अचानक तिथे आल्यानंतर त्यांनी अचानक माझ्यावर शिवीगाळ करणे सुरू केले. गलिच्छ भाषेमध्ये माझ्यावर त्यांनी शिवीगाळ केली असून त्याचबरोबर तेवढ्यावरच ते न राहता त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. मारल्यानंतर त्यांनी मला माझी गचाळ पकडली. त्यानंतर मला 2-3 भुके गदने मारले, परंतु मी त्यांना समजून सांगितलं मी काय केलं, परंतु ते अजिबात न ऐकता त्यांनी मारणे सुरू ठेवले. त्यामुळे मी त्यांना सुद्धा 2 सापळा मारल्या, बाकी मी काही केलं नाही. त्यांनी स्वतःवरून त्यांच्या शरीराला म्हणजे जे काही जखमा वगैरे केलेले आहे तर ते सर्व नाटक असून याच्यामध्ये माझा काही दोष नाही. प्रत्यक्षदर्शींनी हे सगळं घटना पाहिलेली आहे, त्यामुळे पंचनामा करून त्वरित आरोपीला अटक करावी अशी विनंती करतो. ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर शाळेचा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असून माझ्या समाजामध्ये मान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना समजून आणि त्यांना धडा शिकवण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे एवढी विनंती करीत तक्रार दाखल करीत आहे. जमलं. हा अजूनही काही वाटलं तर 2-4 अजून ओळी लिहून टाकजो आणि क्लिअर करून टाकजो. हा सकाळी माझा कागद दिला की मग 2 जण चालले जाऊ. बरोबर दिन मग टाकून अजून समजा काही सुचलं तसं नाही का. बरं जाऊ मग सकाळी. आता तास संध्या असला का आता काय मा बुडा आता काय म्हणते काय माहिती. आता समजा झोपले ते, पण काय विचारत होतो मी जाऊ का नाही बा. काय विचार लागते तुले? दोस्ता संग येत नाही मग कोणा संग येतं? हा मग आपल्या संग एखादा माणूस तर लागन ना, याच्या मग कोणी आहे का नाही म्हणून. बरं आता तसं काय आता तुझ्यासाठी याच लागेल ना. ठीक आहे मग येतो मी सकाळी. मग बाबाला विचारून चाललाय तू. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणतो कार्बन कॉपी टाकली होती ना तो, ते खालची कॉपी दे बरं मला. म्हणजे कसं आहे काय नाही तर थोडंसं शिवलाल भाऊले दाखवून देतो, म्हणजे कसं त्याला अनुभव यातला. म्हणजे काही चुकलं फुकलं तर मग कसं दुरुस्ती करते म्हणून. हा खालची ते कार्बन कॉपी मला देऊन दे. बरं ठीक आहे ना. मग घेऊन जाय तू. तरी मी यातली काही बदल करतो अजून. थोडेसे शब्दरचना आहे ते वाढवतो. ठीक आहे मग खालची कॉपी घेऊन जाय तू, दाखवून दे शिवलाल भाऊले. काय पाहून घे. मग सकाळी चालले जाऊ नाही का. सकाळी चालले जाऊ मग 7 वाजता तयार राहायचो. हा ठीक आहे मग दे कॉपी दे, दाखवून येत मी त्याला. विषय मारुतराव धुटके यांनी जबर मारहाण केल्याबाबत नाही का. अजून त्याच्या पुढे काय लिहा शिवीगाळ. शिवीगाळ लिहून टाका. आणखी याच्यातनी थोडी सुधारणा करायला लागते. माझ्यावरच राहू द्या कागद. मी याच्यातनी अजून थोडंसं वाढ करतो आणि पद्धतशीर तुम्हाला सकाळी देऊन देतो. बरं तसं करा मग. ठीक आहे लिहा ते पद्धतशीर. मी खाली सही सगळं ओके करायला आहे आणि 5-6 ओळी समजा रिकामे सोडलेले आहे. तर जमला ना, पण बाकी तर काही अडचण नाही ना. पण म्हणलं काही अंगलट येईन का समजा आपल्या अडचणी उलट नाही का. तुमच्यावर कसं काय उलटणार आहे? कर नाही तो डर नाही. आपण काही केलंच नाही तर आपल्याला काय डर आहे. मग तुम्हाला प्रत्यक्ष रंग्यात पोट्टे सापडले आणि पोट्टे सरळ सांगून राहिले ना की बा मारुतराव धुटके त्याच्या मावस भाऊ असून की बा मला यानंच सांगितलं. मग विशेष म्हणजे आम्ही आम्ही कुठं गेलो. होऊ द्या ना पंचनामा, होऊ द्या सगळं पद्धतशीर रिपोर्ट द्या तुम्ही रीतसर. कायद्यानंच त्याला सारखं करू आपण. तसा ते कसा त्याची मस्ती जिरणार नाही. हो ना बिलकुल 100% करायचं ना. आता पाठवले होते त्यानं शांताराम घनगणे आपले तंटमुक्तीवाले आले होते घरी. म्हणजे काय लक्ष्मणराव असं कोण करून राहिले. मी सांगत द्यायला ते तुराड्या पराड्या दाखवल्या. पहा म्हणलं हे इचुकाट्यात लेकरायला धाडते तर सरफ परफ डसला फालतू रातचा. आमच्या रापात आणता का तुम्ही. एक तर म्हणलं मारायला धावते म्हणलं. पहा म्हणलं किती मारलं मला. पहा म्हणलं मी हळद आता लावायची आहे. लावतो मी आता घरी गेल्यावर. नाही हे बा काहीच करू नका त्याला. कोणता मलम नाही ना काहीच नाही. अजून सुजू द्या त्याला जास्त. चांगलं असं मोठं जांभळ असं मोठं दिसलं पाहिजे. म्हणजे वाटलं पाहिजे ना लय मारलं म्हणून. ते राहू द्या काही लावू नका त्याला. आणि कोण देवदास ते आलते वाटते नाही आलतेच का. मग तिघ जण कंदिले आणि ते सगळे म्हणे पाहिजे म्हणून लक्ष्मणराव मागच घ्या म्हणे. काय विनाकारण वाढवता म्हणे. मला वाढवता का मी वाढून राहिलो का. ते इकडे रिपोर्ट देऊ तरी मी काय अजून काय मागच राहू. पहा अशा आहेत लोक आहे. पहा आता फटारली त्याची 100%. मी सांगतो ना त्यानंच लावून दिलेले आहेत ते. दिदच बोले म्हटलं असं पहा जरा निपट घ्या नाही तर मावर येणार आहे. आता पुरं फसलेलं आहे. त्याची बोटं पुऱ्यावर किती आहे आता. हो ना तेच मग म्हणून घालते ते. आता मा बुड्याला सांगितलं मी समजावून असं झालं बा बुडा म्हणजे हळदी करू नको म्हणे. आता आपण शांत म्हणून काय शांतता म्हणजे काय असं अन्याय थोडी सहन करणार आहोत. मग आम्ही तेवढं शांत नाही तर मग आम्ही का बिफरलो ना तर मग त्याला समजून काय लक्ष्मी. ते तर आहेच. मला तुमचं स्वभावच माहिती आहे ना. तुम्ही जर एखाद्याचं शेपूट पकडलं त्याला मग सोडतच ना. नाही तशी हिंमत ठेवली पाहिजे माणसानं. या मारतेला फक्त तुम्हीच त्याला धडा शिकू शकता. एवढं काम करा काऊन की म्हणजे सगळ्याला असं मुजुऱ्याच करते ते. वावरातून आपल्या धुऱ्यावरूनच नेन पिकातूनच घालं. लय आणि त्यात चालू पहिल्यापासून. आता अटकला नका झाड्यात मी. फक्त म्हणलं कसं सहकार्य असू द्या जरा. असं म्हणजे कसं काही जर झालं तर खरं सांगून द्या काय नाही तर नाही का. म्हणजे आता खरं असल्यावर काय भ्याचं काम आहे. नाही आमचा तर काहीच वांधा नाही. हो मी झाला समजा काशीनाथ बाबा आम्ही तिघं तर परफेक्ट सांगतो जे आहे ते खरं. फक्त आपल्याला डाऊट आहे लाईने पाटलाचा. आणि मा भाऊ तिथं सुद्धा समजा देवलाल त्याचे कानावर टाकून द्या असं साहेब म्हणा पाहिजे. लाईने पाटलाला भेट जा तुम्ही. म्हणजे कसं त्याला सांग उद्या मात म्हणणं आहे त्याला कोणत्या कारणानं तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जा. म्हणजे तेवढाच मारत्यावर दबाव पडते मग. तसं करावं लागेल नाही का. म्हणजे मग सगळेच माणसं आपल्याच फेवरची होती नाही का. म्हणजे मग मारतेला कोण पुरावा देणार लागेल. मग तसं करतो मग भेट तुम्ही लाईने पाटलाले. बस तसंच करा आता. सगळी जुळवा जाळव करा तुम्ही. बाकीचं मी सांभाळतो काय आता. ठीक आहे. आता हे रिपोर्टमध्ये काही दुरुस्ती करतो मी. सगळं तुम्हाला पद्धतशीर लिहून देतो. या मग तुम्ही लाईने पाटलाला भेटा त्याला जरा असं कानावर टाका ते. चला ठीक आहे. काय मारतीने भल्ला तापला बा. कसे झोपलो तुम्ही मला उठून आणलं. बाबा ते काय वाचला कागद ते. आता तेवढी तकलीफ सहीन करायला लागते काशीनाथ एखाद्या व्यक्ती आपल्या माणसासाठी. बरं तर वाचलं मी मारते रिपोर्ट पद्धतशीर लिहिला भरून.
फक्त थोडीशी याच्यातनी कसं माल मसाला जरा मटेरियल अजून वाढवा लागते तुले. त्याला म्हणा अजून थोडासा विचार करून यातनी 5-6 लाईन वाढून दे म्हणा, अजून सविस्तर लिही म्हणा पूर्ण बिलकुल काय झालं काय नाही. आणि त्यात आमचे नाव टाकायचं कामच नव्हतं ना. नाव नंतर टाकायचं, फक्त प्रत्यक्षदर्शी असं लिहायचं तिथं. नाव आतापासून नाही टाकायचे ना. त्यातले आमचे नाव खोडून टाकायचे आणि तिथं फक्त बा प्रत्यक्षदर्शी समोर तुम्ही विचारणा करा, त्याचा पंचनामा करा. आम्ही त्यावेळेस सांगू ना मग आमचं काय मत आहे. फक्त कसं आता आमच्या यातले नावं काढून टाकजो. तसं म्हणता नाही का, मी आलो राहू दिले असते सगळ्याचे, म्हणजे मग कसं त्याला परफेक्ट समजलं असतं. तसं नसते ना, ते कोणाचं नाव नसते लिहिता येत. फक्त तुझ्या रिपोर्ट आहे, तुझ्या रिपोर्ट दे, किंवा मावर काय अन्याय झाला मग जास्त लिहि ना तू. लय मारलं म्हणून काढीच टाकली म्हणून माडोक्षेतनी, असं तर शिल्लक टाकायचं ना. आमचे नाव नको टाकू देत. आमचे नाव आम्ही पंचनामा असल्यावर आम्ही येतोच ना तिथं, कोण कोण होते बतापावर. आम्हाला बलावून होणंच आहे. बरं मग त्याला सांगतो मी, जरासं दुरुस्त कर म्हणतो याच्यात नाही का. बरं ठीक आहे मग, आता चला येतो मग मी. ठीक आहे मग, पाहू मग उद्या जातो आता सकाळी 7 वाजता. भानुला घेऊन चालला जातो मग. बरोबर जाय मग. मागं हटू नको मारते काय. यावेळेस या लक्षाले अद्दल घडवायचीच आपल्याला काय. ठीक आहे मग चल ये. बापरे मारत राह का सकाळी सकाळी कोट बूट सूट कसं काय म्हणलं हे काय होय बा भानू गिरू कुठं चालले रे. आता काय सांगा तुम्हाला, एकाचा हिशोब चुकता करायचा आहे आपल्याला. कसं जास्त जरासं करून राहिले काही लोक. मग कसं जशाच तसं उत्तर द्यास लागेल ना. त्या हिशोबाने निघालो आम्ही. तू तुझ्या हिशोब चुकता करतो मी, थांब जरासा. अरे आपला कशाला तू, मी काय म्हणतो. अरे बरं का दादा, लक्ष्मण दादा कुकडे म्हणलं. नाही जरासा महत्वाच्या कामानिमित्त चाललो. एक जण जरासा जास्त जागोपणा करून राहिला, स्वतःला शहाणा समजून राहिला ते. त्याचा आपल्याला कसा हिशोब चुकता आपण करणार आहोत. तर म्हणलं फक्त तुम्ही घरी जाऊन ते लाईनी पाटील लागेल त्याला आवाज देता का. ते येऊन राहिले होते तर कसं आता त्यानं आपल्याला जात होतं. काय म्हणलं भाने आपल्या लाईने पाटलाला घेतले संघ घेऊ दे ना म्हणा. मग काय देवलाल माझ बाजून आहे, शिवलाल मा बाजून आहे, सगळेच आहे. काशात माहितीच आहे आपल्या कोणत्या रंगात आहे, आपल्याची कोण आहे ती. बरं ठीक आहे बा, आता मोठे माणसाचं ऐकाच लागेल ना. बरं येतो मी द्यायला बोलावून घेऊन. लवकर या म्हणा जरासा, काही जण निघायच्या फिक्रीत आहेत. जा लवकर. असं भाण्याला काही गरज आहे का याची. कंदील बुडायची माहिती सांगाले इकडे भाणे याच्या बाजूनं. याला कटवतो मी, थांब ना म्हणा तू जातो कुठलं का. काय मावली भाऊ काय म्हणते, याटो गिटो बरं आहे चलो. नाही मस्त बिलकुल पद्धतशीर लक्ष्मण भाऊ, तुमच्या काळात मस्त सुरू आहे. तेच म्हणला काही अडचण असली सांगायचं. वावराच्या रस्त्याची काळजी करायची नाही, आपल्या वावरातून नेला चालते काय. काही लोक रस्त्यावर होते ना, जराशी अडचण आहे तुम्हाला रस्त्याची. हो आता काय आता मारत राहा. हो ना, काही जाऊ देत नाही ते. लय मोठं गाडी गिडी आणलं, जेसीबी आणली तर आपल्या वावरातून यायची भ्यात नाही कोणाला काय. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. काय म्हणलं या माऊलीला हाताशी घेऊन राहिला ते भाने पाय म्हणलं पाय. अरे म्हणलं माऊली भाऊ मी काय म्हणतो मारते कसं काय बा. अरे काय राजा काय दुश्मनासारखं वागून राहिले तुम्ही. अरे काय तिकडे बसले हो, या इकडे बोला ना बा. आता आपण काय दुश्मन, आता आपण काय सगळ्या संग चांगलंच आहे आपलं. काही नाही म्हणलं. बरं रस्त्याचा जरा प्रॉब्लेम होता ना, ते काय जेसीबी न्यायची वावरात. आता तुमचं ते कसं आता गहू पेरला, आपल्याला वाटतं न्याव काय कसं करावं म्हणून लक्ष्मण राहिले म्हणलं बा तुमच्या वावरातून जाऊ देसान का. अरे तिकून काय जायला लागते हो, आपल्या वावराचा रस्ता नाही का. जरासा गहू 2 तास गेले तर काय बिघडून राहील तुमच्यासाठी. काळजी करायची नाही, मारत राहा धुटके जिंदाबा. भ्याचं नाही कोणाले. नाही ते तर आहेच म्हणा, तुमच्या सोबत जोडच नाही ना. तसे दोघंही चांगले सा. चला बरं चल म्हणलं आता आपल्याला लवकर पुढे निघाला चल. चल मग आता नाही का. आपण सुरू करून पुढे चालले जाऊ नाही का. हे थांबला लाईन पटला द्या, जाऊ दे उशीर होती. आपण पुढे जाऊन फटकन देऊन देऊ. चल लवकर. काय म्हणतो लक्ष्मण लय टपेल दिसून राहिले बा. बोला काय म्हणता, आले वाटते पुढे नाही. दिला का रिपोर्ट, दिला का मला, झालं का काम. द्यायचं आहे अजून. ते काय झेरॉक्स काढतो म्हणे, 1-2 वशी पाहिजे म्हणते. कसं हे दिल्यावर आपल्यापाशी वशी लागेल ना. म्हणे मी झेरॉक्स काढून आणतो म्हणे, असं म्हणे बा. जरा कळा गेलं का द्या म्हणा, आम्ही काढतो आता आम्ही देऊन राहिलो. तुला काय वाटून राहिलं म्हणा. आणि मी म्हणतो तू काय आला म्हणतो संग. काही गरज होती का मला याच तुले. मी त्या संग नाही आलो. मी कसं मा काम कमी आलो तर मी आलो येऊ का गाडीवर बसू ये म्हणे. मग पण नाटकं नको करू भाण्या, सगळं समजते आम्हाला काय तर. त्याच्या संग राहू नको म्हणला. त्याच्यानं तुम्ही माती करून घेऊ नको. तू सांगू राहिला तुला एका भाषेत शब्दात मी. हे पण म्हणलं आमचं सगळं लग्न झालं, आम्हाला नोकरीची गरज नाही राहिली. तुला जर का कुठं नोकरी लागायची असली ना तर हे पण मला पोलीस स्टेशनमध्ये जर नाव असलं तर म्हणलं चारित्र्य तपासणी असते ते पडताळणी. त्याच्यात का मला नाव म्हणलं निघालं ना ब्लॅकलिस्ट, झालं मला कार्यक्रम तुझ्या कठीण होऊन देईन आयुष्य पुढचं. मी हे पा तू जर असा जर अगोपणा करशील तुझे नाव घासून देईन मला रिपोर्टात नाही. सांगू राहिलो याच नाही त्या सांगा. नाही ना बा, मला ती आळशी न्यायची गाडीची म्हणून मी त्या संग आलो. मला घागर लागते ते रिपोर्ट जाणे त्याच जाणे आपल्या घागर लागते. बा कंदील बुड्याची पाहून मी आता बोललो नाही तुला शिल्लक का. नाही तर बा तुझं नाव आता घासून दिलं असतं मी. चल म्हणलं मग काय लवकर सटकन आता मला इथे थांबू नको तू काय. चला मला पाटील झेरॉक्स काढून आणू आपण बी नाही का. फालतू आपल्याला उशी घ्यायला लागेल ना. चला भानू म्हणलं या भानगडीत पडू नको तू काय. चला म्हणलं लक्ष्मण चला. मग लक्ष म्हणजे काय धमकी देऊन राहिले संग नको म्हणते म्हणजे नाही झाला आता. नमस्कार सर नमस्कार. पांडे सर नमस्कार म्हटलं. मारत राव धुटके रामपूरचे आपले ग्रामपंचायत सदस्य. आता ते सांगाच लागते हो, सदस्य नाही ते हो, बीजा मोठेपणा कुठे जातेच. काय तसं आमदार राहिले का. नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं. लक्ष्मणराव आपलं धाबेवाले प्रतिष्ठित नागरिक रामपूरचे. नमस्कार गुड मॉर्निंग. हो काय म्हणा सकाळ रामपूरवाले नाही हो, काही बहुतेक कार्यक्रम असेल नाही का. हो भागवत सप्ताह हे ते असं काही शेवटची समाप्तीचं काही पंगड आमंत्रण द्यायला आलं असं नाही का. बरं बोला ना बा काय विशेष सकाळी कसं काय म्हणलं आज. काही नाही साहेब, एक तक्रार द्यायची होती. हो त्या संदर्भामध्ये आलो होतो. बिलकुल आम्हाला एक तक्रार द्यायची होती, त्याच्या संदर्भात आलेला. अशी तक्रार आहे बा, मारामाऱ्या झाल्या का माय म्हणतं. पाहा लागन टंटामुक्तीवाल्याला फोन लावा लागन काय प्रकरण आहे गावातलं तर.
बरं बरं ठीक आहे तर असं करा, तुम्ही जे तक्रार आणली का तुम्ही रिपोर्ट, सध्या तुमच्याकडेच राहू द्या. फक्त मी काय करतो, आता माझी 8 वाजता शिफ्ट संपली, मी 9 ते 9:30 वाजता येतो आता घरून. तर रावडी साहेब येतील का नाही, तर समजा आता येतात ते 10 मिनिटात. तर तुम्ही बसा, चहा वगैरे घ्या, त्यानंतर त्यांना काय करा, तुम्ही रिपोर्ट देऊन द्या. मी 9, 9:15 वाजता येऊन जातो बरोबर. बरं तसं चालते ना मग, काही हरकत नाही. या मग तुम्ही रावडी साहेबाला दिलं चालते का मग रिपोर्ट? हो बिलकुल त्यांना ते देऊन द्या, सविस्तर वाचन करतील ते. तोपर्यंत मी येतोच मग. मग बघू ना आपण काय करायचं काय नाही, कशाबद्दल आहे काय. चालते या तुम्ही, काही हरकत नाही, तसं काही विषय नाही. या तुम्ही साहेब, आम्ही थांबतो 9 वाजेला. बरं बसा मग तुम्ही, चहा वगैरे मी सांगून देतो. ठीक आहे मग, बस येतातच रावडी साहेब, येणारच आहे, रस्त्यानं आहेत ते. ठीक आहे मग. सांगा म्हणजे गेले शेवटी ते रिपोर्ट द्यायला नाही का. आपण रात्री म्हणलं त्याला सकाळी मिळालं बा, रात्री दिमाग तपेल असते यायचा, मिळालं बा कसं नसन ऐकत बा, सकाळी ऐकत गेले बी नाही. सकाळी 7, 7:15 निघाले म्हणते इथून. मग काय तर लाईनी पाटील गेले म्हणते त्या लक्ष संघ, आपल्या त्या मारत्या संघ गेले म्हणते हे भानी आहे. काही गरज नव्हती त्याला जायची. आता आपण सांगणार होतो समजावून बरोबर. जाऊ द्या त्याले, किती काही जाऊ द्या. तिथं पांडे साहेब फोन केल्याशिवाय रिपोर्टच घेत नाही द्यायचा. मला फोन 100% येते द्यायचा. तंटामुक्ती अध्यक्ष म्हटल्यावर 100% काही ना काही विचारपूस करतेच ते. म्या काय म्हणलं, पांडे साहेबाचा फोन आहे ना, मग 100% म्या म्हणलं तुम्हाला येते म्हणून फोन. थांबा पाहतो काय म्हणते तर. राम राम पांडे साहेब, राम राम. नमस्कार, राम 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 राम. तर मी काय म्हणतो, आपलं सणसणी साहेब, आपलं गावातलं प्रकरण आलं होतं. काही कल्पना आहे का नाही म्हणलं तुम्हाला? तसं पोहोचले वाटते तिथं नाही. काय घेतला का मग, तक्रार घेतली का द्यायची? ते कसं 8 तास मी पाहिली नाही अजून. ते आता घरून येणार होतो, पण मी म्हटलं बा कसं माहिती घेऊन घ्या तुमच्याकडून, काय प्रकरण झालं बा नेमकं, काय झालं काय म्हणलं नेमकं. काय तर उलच्या गोष्टीसाठी आहे ते. तुराट्यान पराट्या फालतू आपलं थंडीच्या आता तापा करत नाहीत का लोक. जरासं झालं ते थोडंसं शब्दी, काही विशेष नाही ते, काही नाही ते विशेष. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता अध्यक्ष आहे, तुम्ही गावातल्या गावात जर निपटवलं असतं, इथपर्यंत येऊ द्या असं काम नव्हतं तुमचं. निपटून टाकायला पाहिजे रातोरात. रातच्यानं कसे लय गरम होते, त्याचे भेजे गरम होते. मिळाला बस सकाळी जाऊन आम्ही आता सरपंच साहेब चाललोच होतो त्याच्या घरी, पण ते सकाळीच निघून गेले रिपोर्ट द्यायला. आता आम्हाला काही माहित नाही असं इतक्या लवकर तडकातडवी जाईल म्हणून ते. तेच तर म्हणून राहिलो, सकाळी सकाळी कसे काय आले बा. म्हणून म्हणलं तुमच्या पद्धतीनं काही समजावून सांगा यायले. जर प्रकरण तिकडे बाहेरल्या बाहेर निपटलं तर बरं राहील. एक वेळ इकडे दाखल झालं की मग कसं कठीण काम होईल ना. तेवढं पहा कसं ते समजूतदारीनं जे समजलं ते बरं राहते. नाही तर मग वाढत गेलं का नाही, बसा तारका करत. म्हणून म्हणलं पहा तुम्ही काही तुमच्या पोरीनं. निपटते ते, दोघे चांगले माणसं आहेत ते, असं काही विषय नाही. पण कसं आहे जरासं तावात होतच असते. पण मी निपटतो, आम्ही आता तिघं येतो, काही ना काही त्याच्यात मार्ग काढतो. फक्त तुम्ही याची तक्रार नको घेऊ. हो, याचा रिपोर्ट घ्यायचाच नाही अजिबात. दिवसभर गणगण हिंडू द्या, भजे खाऊ द्या द्यायले, आणि वापस घराकडे येऊ द्या. आम्ही पाहतोच, आज त्याचं निवारण करतोच. हो, तरी पण लवकरात लवकर करा कोशिश तुम्ही. लवकर आपशी घ्यायचा प्रयत्न करा, निपटून टाका प्रकरण. ठीक आहे मग ठेवतो मी, तोपर्यंत काही मी तक्रार दाखल करत नाही. ठीक आहे मग.